आपण असं ठरवतो की ह्यानी मदत केली तरच होईल, त्याने मदत केली तरच होईल. प्रत्येक वेळी मी पण विचार करायची की मदतीला कोणीतरी असलं पाहिजे. यावेळी मुलगी नव्हती आणि नवराही नव्हता, तर सुरुवात केलं, गणपतीचं नाव घेतलं आणि सुरुवात केलं. ठरवलं की आपण एकटं घर साफ करायचं. तर चला बघूया. पटापट घेतला फडका आणि घर साफ करायला सुरुवात केली. छानसं म्युझिक लावू शकता किंवा तुमच्या आवडतीचं कोणतेही स्तोत्र म्हणू शकता आणि घराला साफ करण्याला सुरुवात करू शकता. हळूहळू होईल ना, काय तुम्हाला वेळ लागेल, पण तुम्हीही करू शकता. नेहमी कोणावर तरी डिपेंड राहणं हे चुकीचंच आहे ना. स्वतः प्रसन्न राहा. जेव्हा कधी योगाला वेळ नसेल किंवा एक्सरसाइजला वेळ नसेल त्यावेळी तुम्ही एखादा कोपरा घ्या. अर्धा तास आहे त्यानुसार तुम्ही एखादं कपाट किंवा कोपरा साफ करू शकता, जेणेकरून तुमचं घरही साफ राहील आणि तुम्ही ॲक्टिव्हही राहाल. तुम्ही पाहू शकता या ॲक्टिव्हिटीमध्ये अप्पर बॉडीचं मूवमेंट जास्त होतं आहे. त्याच्यामुळे काय होईना एक्सरसाइजही होत आहे आणि शिवाय एक प्रकारे स्वच्छताही होत आहे. कोणाची मदत न घेता आपण आपलं घर स्वच्छ ठेवू शकतो. कारण का आजी म्हणायची, जिथे हात फिरेल तिथे लक्ष्मी वसेल. तर आपण त्या उद्देशाने घरात प्रत्येक दिवाळीलाच केलं पाहिजे किंवा दसऱ्यालाच केलं पाहिजे असं नाही केलं पाहिजे. ज्या ज्या वेळी आपल्याला सुट्टी असेल आणि आपल्याकडे वेळ आहे त्यावेळी तो वेळ आपण असा सदुपयोगाला लावावा, जेणेकरून आपलं मेंटल हेल्थ पण चांगलं राहील, आपला व्यायामही होईल आणि आपलं घरही स्वच्छ होईल. तर कसं वाटलं तुम्हाला ही आयडिया? तुम्ही पण नेहमी करून बघा आणि जमलं तर मला पण टॅग करा. तुम्ही व्हिडिओ काढा आणि मलाही त्याच्यात टॅग करा. चला तर बघा किती छानरित्या सगळं घर स्वच्छ झालं आहे. एक कॉर्नर का होईना पण व्यवस्थितरित्या मी एकटीने स्वच्छ केलं आहे, त्याचा मला आनंद आहे. थँक्यू.